आमच्या इथे बऱ्याच लोकांची नंबर घालून टाकण्याची शस्त्रक्रिया होत असतात. या सर्जरीनंतर बऱ्याच रुग्णांना हा प्रश्न असतो की माझी दैनंदिन जे कामं आहेत ती मी केव्हापासून चालू करायची. या सर्वच जे उपचार मी आतापर्यंत सांगितले त्याच्यामध्ये रुग्णांची रिकव्हरी ही अतिशय फास्ट असते. या सगळ्याच प्रोसिजर्स आहेत किंवा उपचार आहेत याच्यामध्ये कुठली पट्टी डोळ्यावर लावली जात नाही. त्यामुळे या प्रोसिजर नंतर इमिजिएटली सुद्धा पेशंटना दिसत असतं. अर्थात सुरुवातीला औषधाच्या वापरामुळे थोडंसं अंधुक दिसत असतं, पण हळूहळू त्याची क्लॅरिटी लवकरच येते. ऑपरेशन किंवा उपचाराच्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही रुटीन ऍक्टिव्हिटीज जसं बाहेर फिरायला जाणं, तुमच्या रेग्युलर जे तुम्ही कामं करता घरातली ती करणं हे चालू करू शकता. अर्थात यावेळी गॉगलचा वापर करणं हे महत्वाचं असतं. म्हणजे थोडक्यात धुरळा जाऊ नये, डोळा चोळला जाऊ नये याची काळजी पुढच्या 5 ते 7 दिवसात घेणं हे गरजेचं असतं. पहिल्या 5 ते 7 दिवसात जितकं जमेल तेवढा आराम जर तुम्ही केलात तर तुमची रिकव्हरी फास्ट होईल. परंतु काही इमर्जन्सी कामं असतील तर ती तुम्ही थोड्याफार प्रमाणात करू शकतात. पण यावेळी हीच काळजी घ्यायची की डोळ्याला विश्रांती चांगली मिळाली पाहिजे. डोळ्याला कुठलाही अपाय म्हणजे जसं डोळ्यात धूळ जाणे, पाणी जाणे किंवा चोळला जाणं हे टाळलं पाहिजे. 5 ते 7 दिवसानंतर तुम्ही सर्व प्रकारची कामं चालू करू शकता. जर तुम्ही ऑफिसमध्ये जाणार असाल तर तुम्ही जाऊ शकता. तुम्ही कॉम्प्युटर मोबाईलचा वापर करणार असाल तर तुम्ही तो रेग्युलरली करू शकता आता. तसेच तुम्हाला जर काही एक्सरसाइजेस चालू करायचे असतील तर माइल्ड स्वरूपाचे एक्सरसाइजेस तुम्ही 5 ते 7 दिवसानंतरच चालू करू शकता आणि थोडे थोडे हळूहळू करत तुम्ही हेवी एक्सरसाइज सुद्धा चालू करू शकता. ज्यांचं IPCL किंवा फेकी कायल झालेलं आहे त्यांना जनरली हेवी एक्सरसाइजेसना मी 1 महिन्यानंतर परवानगी देतो. परंतु माइल्ड एक्सरसाइजेस अगदी सुरुवातीला अगदी 5 ते 7 दिवसानंतर सुद्धा तुम्ही चालू करू शकता.